नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, देवस्थानाच्या जमिनीबाबत शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता हा निर्णय नेमका काय घेतलेला आहे त्या अगोदर आपण देवस्थान म्हणजे देवस्थान इनाम जमिनीचे नेमकं प्रकार किती आहेत तर याविषयी आपण एक थोडक्यात माहिती घेऊया। तर बघा, देवस्थान इनाम जमिनीचे दोन प्रकार पडतात। एक म्हणजे सरकारी देवस्थान आणि दुसरा आहे खाजगी देवस्थान। तर बघा, सरकारी देवस्थानाची जी नोंद असते ती गाव नमुना क्रमांक 1-7 आणि गाव नमुना क्रमांक 3 यामध्ये त्याची नोंद केलेली असते। आणि जे खाजगी देवस्थान असतं तर त्या खाजगी देवस्थानाची नोंद महसूल दप्तराशी संबंध नसल्याने त्याची नोंद गाव दप्तरामध्ये केलेली नसते। तर बघा, देवस्थानाच्या इनाम जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातून संबंधित ज्या देवाची जमीन असेल, समजा एखादी मशीद असेल किंवा एखादं मंदिर असेल, तर त्या मंदिराला दिलेली जर जमीन असेल तर त्याचा जो दिवाबत्तीचा खर्च असेल, त्याची एखादी यात्रा असेल, त्याची एखादी समजा साफसफाई असेल, त्याचा जो वर्षातून एखाद्या वेळेस जो काही त्याचा उत्सव आपण साजरा करतो तर त्या उत्सवासाठी त्या देवस्थानाच्या जमिनीतून हा खर्च भागवला जातो। त्याच्यामुळे काय होतं बघा की देवस्थान जमिनीच्या 7-12 उतार्यावरती जो त्याचा 7-12 उतारा असतो तर त्या उतार्यावरती भोगवटदार म्हणजे त्या जमिनीचे मालक म्हणून त्या देवस्थानाचे नाव असते। आणि तसेच नोंदवलेल्या त्या नोंदवलेल्या नावाखाली देवाचे किंवा त्या देवस्थानाचे नाव नोंदवलेले असते। आणि त्या नोंदवलेल्या नावाखाली रेषावरून त्याचं जो व्यवस्थापन करत असतो त्या व्यवस्थापकाचं नाव नोंदवले असते। परंतु काही काळानंतर काय झालं की 7-12 उताराचे ज्यावेळेस पुनर्लेखन झालं त्यावेळेस त्यात अपडेट झालं, त्यावेळेस संबंधित देवस्थान किंवा जी मशीद असेल त्याची जाणीवपूर्वक त्याचं नाव काढलं जातं आणि त्या भोगवटदाराचं नाव टाकलं जातं। त्याच्यामुळे काय होते की हा गोंधळ मोठ्या प्रमाणात निर्माण होतो, त्याच्यामुळे वाद निर्माण होतात। आणि ह्या समस्या झाल्यामुळे शासनाच्या ज्यावेळेस हे निदर्शनास आलं त्यावेळेस शासनाने काय केलं की भोगवटदार म्हणजे मालक म्हणून त्या देवस्थान किंवा त्या मशिदीचं नाव लिहिलं जातं आणि जो त्याचा व्यवस्थापक असेल किंवा जो त्याची देखरेख करत असेल त्याचं नाव इतर अधिकारामध्ये लिहिलेलं असतं। त्यामुळे अशा जमिनीची विक्री वाटप केली जात नाही। म्हणजे त्याच्यामुळे असं केल्यामुळे इतर अधिकारात नाव असल्यामुळे त्या जमिनीची विक्री किंवा त्याचं वाटप हस्तांतरण सुद्धा करता येत नाही। आणि जर असं काय झालं आणि अनलिगली जर असं काय कोणी केलं तर ही जमीन जर वादात पडली तर ही जमीन शासन दप्तरी सुद्धा जमा होऊ शकते। आणि जर असं या जमिनी संदर्भात जर असं काही आढळून आलं तर याची तलाठ्याच्या मार्फत आपण तहसीलदारांना याची माहिती कळू शकतो आणि तहसीलदार त्याच्यावर पुढील कार्यवाही करू शकतात। तर बघा, जर काही अपवादात्मक स्थिती निर्माण झाली तर शासनाची पूर्व परवानगी घेऊन आणि धर्मादाय आयुक्ताच्या परवानगीने सुद्धा या जमिनीची विक्री करता येऊ शकते। आता बघा, देवस्थान इनाम म्हणजेच वर्ग 3ची जमीन यांना म्हणलं जातं। जे आपण वर्ग 1 असते ते आपण स्वतःच्या मालकीचे असते, वर्ग 2चे असते ते एक करार याच्यावर असते, आणि वर्ग 3चे जे असते वर्ग 2चे असते ते 99 वर्षाच्या करारावरती असते, आणि वर्ग 3ची जी जमीन आहे ती देवस्थानाच्या नावावरची जमीन असते। आता बघा, ही जमीन म्हणजे देवस्थान इनाम म्हणजेच वर्ग 3ची जमीन खरेदी करण्यापूर्वी शासनाची आणि धर्मादाय आयुक्त अशा दोघांची परवानगी आवश्यक असते। जर याच्यातली कोणी जरी परवानगी दिली नाही तर अशा जमिनीची विक्री करता येत नाही। आणि हेच शासनाने याच्यावरती थोडं काम चालू आहे। आणि हे शासनाचे जे वाद आहेत ते हे शासनाच्या ज्यावेळेस निदर्शनात आले त्यावेळेस शासनाने आता एक नवीन धोरण राबवण्याचं ठरवलेलं आहे। तर बघा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधी आज एक महत्त्वाचा परिपत्रक काढलेला आहे। आणि त्यांनी असं सांगितलंय की ज्या देवस्थानाच्या जमीन आहेत त्यांची खरेदी विक्री थांबवलेली आहे। तर बघा, ज्या इनाम देवस्थानच्या जमिनी दिल्या जातात त्या संदर्भात हा निर्णय आहे। जोपर्यंत हे नवीन धोरण येत नाही तोपर्यंत देवस्थानाच्या जमिनीच्या जे मिळकती आहेत त्याची नोंदणी करता येणार नाही। कारण देवस्थानाच्या जमिनी संदर्भात जे काही अनधिकृत व्यवहार होतात तर ह्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला आहे। आणि जे हे धोरण आता याच्यावर जे काही धोरणाचं काम चालू आहे, एक धोरण येईलच याच्या संबंधी, या धोरणाचं काम येईपर्यंत कोणत्याही देवस्थानाच्या जमिनीची खरेदी विक्री करता येणार नाही किंवा त्याच्या मिळकतीची नोंदणी करता येणार नाही। आता हे संबंध महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यामुळे देवस्थानाच्या ज्या काही जमिनी असतील त्याची खरेदी बंद झालेली आहे। पुढचा आदेश येईपर्यंत कुठलीही देवस्थानाच्या जमिनीची खरेदी विक्री
करता येणार नाही किंवा हस्तांतरण करता येणार नाही. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आता याविषयी नेमकं सुधारित धोरण कसं येणार आहे त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओत घेऊ. म्हणजे ज्यावेळेस त्याचं आपल्याला GR येईल की अशा पद्धतीने नवीन धोरण असणार आहे आणि नवीन धोरण आल्यानंतर आपण त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तुर्तास धन्यवाद.